मायमाऊलींनो, आज मी तुमच्या समोर बोलत असताना तुम्ही किती जण टीव्ही बघता, पेपर वाचता मला माहिती नाही, परंतु मी जे काही बजेट, त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो, ते सादर केलं. ते तुमच्यातील बहुतेक जणींना तुम्ही ते बघितलं असेल. आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना. कोणती योजना? कोणती योजना? म्हणा ना मग आता बहिणींनो, म्हणा म्हणा. ही माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या मायमाऊलींच्या करता, आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे. फार महत्वाची योजना आहे. मला ज्यावेळेस जाणवलं की मी अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे. परंतु यावेळेस जे मांडलेलं मी बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, त्याच्यातनं मला एक वेगळा आनंद मिळाला. त्यामधनं मी माझ्या मायमाऊलींना आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मदत करू शकलो. माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये एक अट आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. अशा आपल्या महिला समाजामध्ये खूप आहेत. आता मी पण शेतकरी आहे, तुमच्यातले पण अनेक जण शेतकरी आहेत. शेतकऱ्याचं ज्याचं ड्राय एरिया आहे, जिरायत जमीन, त्याचं उत्पन्न कमी असतं. ती माझी मायमाऊली खुरपाणीला जाते, मोलमजुरी करते. काही ठिकाणी शहरी भागात माझ्या मायमाऊली धुणं भांडी करतात, कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात. काही काही ठिकाणी अतिशय गरिबीतनं, कष्टातनं ते त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य काढत असतात. आणि हीच खंत आम्हाला सगळ्यांना आहे. महिलांनो, मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगेन, हे कुठल्या जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही. ही सगळ्या समाजाच्या करता आहे, गरिबांकरता आहे, गरीब महिलांच्या करता आहे. त्याच्यामधनं आपल्याला त्याच्यातनं त्यांना आर्थिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीत, सांस्कृतिक, मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे. मग ती वाडी वस्तीवर, तांड्यावर, पाड्यावर राहणारी असो, किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला असो. आता आम्ही शहरामध्ये ज्यावेळेस जातो, किती माझ्या महिला झोपडपट्टीमध्ये राहतात, काय त्यांचं उत्पन्न आहे. आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे. जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना ह्याचा लाभ आम्हाला द्यायचा आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त. सुरुवात फॉर्म भरायला झाली. माझी सगळ्यांना विनंती आहे की मी तुमच्याकडे आलोय, आम्ही सगळे आलोय, ते तुम्हाला जाग करायला आलोय, तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुमच्याशी संवाद साधायला आलोय की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा. तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतंय, महिला बाल विकास करतंय, आमचे बाकीचे प्रशासनातले सहकारी करतायत, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत. आणि तो फॉर्म नीटनेटका भरा. बँकेमध्ये पण खातं उघडायचंय, ते सगळे त्या फॉर्म मध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1500 रुपये आम्ही अकाउंटला पोहोचवणार. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्टमध्ये देणार. काही महिला म्हणतील की दादा 8 दिवसांनी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही. मायमाऊलींनो, तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला, तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आज आम्ही बघतो ग्रामीण भागामध्ये माझ्या मायमाऊलीकडे बऱ्याचदा ती घर चालवते, प्रपंच बघते, मुलाबाळांना सांभाळते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना खाऊ घालते. परंतु तिला तिच्या काही समस्या आहेत, तिच्या काही अडचणी आहेत ना, तिलाही रोज काहीतरी महिन्याला लागतं ना, हे भागवण्याच्या करता ती माझी लाडकी बहीण योजना आहे. ही गोष्ट महिलांना तुम्ही लक्षामध्ये घ्या. विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या मायमाऊलींनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात.
मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटक्या असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या जे काही योजना आहे तिला मायमाऊलींचे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किंवा किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला आमची मुलं, आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे? गरिबा करताय ना. ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये, कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे. परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या मायमाऊली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय. लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांनो, काही ठिकाणी आई वडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत, परंतु कॉलेजचे